Hmm. Let us start with higher order derivatives. Higher order derivatives. हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह पाहिले की आपण पाहणार आहे सक्सेसिव्ह डिफरन्शिएशन म्हणजे nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे. तर हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय? तुम्ही आतापर्यंत फर्स्ट डिफरन्शिएशन काढलं फक्त, म्हणजे तुम्ही फक्त एकदाच म्हणले प्रत्येक क्वेश्चन मध्ये डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता तुम्ही एकदा डिफरन्शिएट करणार आणि पुन्हा म्हणणार अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. म्हणजे तुमच्याकडे समजा एखादं फंक्शन आहे, इफ यू हॅव एनी फंक्शन वाय इज इक्वल्स टू एफ ऑफ एक्स इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स. जर y इज इक्वल्स टू एफ ऑफ एक्स डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स असेल, तुम्ही म्हणता डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. वी गेट dy बाय dx इज इक्वल्स टू एफ डॅश ऑफ एक्स, इजंट इट? बरोबर ना? आता dy बाय dx पण एक फंक्शनच आहे, बरोबर ना? जे डेरिव्हेटिव्ह काढून येतं ते पण एक फंक्शनच आहे ना. फॉर एक्झाम्पल एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह आहे का ते फंक्शन? येस, इट इज अ लिनियर फंक्शन. म्हणजे dy बाय dx पण जर डिफरन्शिएबल फंक्शन असेल तर आपण काय करू? अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. असे एरो नाही दाखवायचे, मी फक्त तुम्हाला सांगतोय अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर तुम्हाला काय मिळेल? डी स्क्वेअर नाही, डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर. काय? डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू एफ डबल डॅश ऑफ एक्स. दिस इज लेबनिज नोटेशन्स. ओके, दीज आर द लॅंग्रांजे नोटेशन. ठीक आहे. न्यूटनने पण डॉट वापरला होता डिफरन्शिएशन दाखवण्यासाठी. म्हणजे कधी कधी ना तुम्ही फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काढताय तर कधी कधी तुम्ही असं वाय डॉट पण पाहा. वाय डॉट, वाय डॉट म्हणजे फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. वाय डबल डॉट म्हणजे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. न्यूटनने कशासाठी वापरलं ते ऍक्सलेशन, वेलॉसिटी, स्पीड काढण्यासाठी. ठीक आहे. ऍक्सलेशन, वेलॉसिटी आणि जर्क. जर्क इज अ सडन चेंज इन जर्क. Rate of change of acceleration is jerk. Rate of change of velocity is acceleration. Rate of change of displacement is velocity. ठीक है. So d2y by dx square is equals to कोणाला तिकडे असेल. अरे मी म्हणलं काय झालं असं अचानक. d2y by dx square is equals to y double dash of x. पण इथंच आपलं जर फंक्शन संपत नसेल, आपण म्हणूयात अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट एक्स. मग तुम्हाला काय मिळेल? डी थ्री वाय बाय डी एक्स क्यूब इज इक्वल्स टू एफ ट्रिपल डॅश ऑफ एक्स. त्याला वाय ट्रिपल डॉट पण म्हणूयात आपण. न्यूटन इथपर्यंत गेला. फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह dy बाय dx ने डिनोट करतो. सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आपण y2 ने पण डिनोट करू शकतो. थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आपण y3 ने पण डिनोट करू शकतो. कळतंय का तुम्हाला? म्हणून मी हे सगळे नोटेशन्स इथे लिहितोय. आता हे इथं आलो ना आपण, इथून पुढे पुन्हा आपण म्हणू अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. हा, सर नाहीये, आलेले नाहीये, आलेले आहेत, बाहेर गेलेले. अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. ठीक आहे. तर मग हे काय बनेल? y4 फोर्थ ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. y4 म्हणजे काय? फोर्थ ऑर्डर डेरिव्हेटिव्ह इज इक्वल्स टू d4y बाय dx की पॉवर 4 इज इक्वल्स टू f. फोर डॅश नाही, आता फोर्थ ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आय व्ही टाकणार. ओके, ऑफ एक्स. आता वाय फोर डॉट नका जाऊ, बस. ह्याला आपण असं पण लिहू शकतो, एफ फोर्थ ऑफ एक्स, फोर्थ ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स. ठीक आहे. आता फिफ्थ ऑर्डर डेरिव्हेटिव्ह कसं लिहिणार सांगा? अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर वाय फाईव्ह इज इक्वल्स टू डी फाईव्ह वाय अपॉन डी एक्स रेस टू दी पॉवर 5 इज इक्वल्स टू एफ 5 ऑफ
x. कळतंय? And then nth order derivative. This is also called as nth successive differentiation. हे जे आपण करत चाललोय सारखं 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 सिक्वेन्शियली, this is called as successive differentiation of the function. Okay? And whatever the derivatives we are getting called as higher order derivatives. ह्या ऑर्डर नंतर जे खालचे सगळे डेरिव्हेटिव्ह आपल्याला मिळतात ना, ते सगळे काय आहेत? हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. ओके. तर nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह कसं लिहिणार तुम्ही? nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह yn is equals to dny by dx raised to the power n, that is equals to fn of y, fn of x, sorry. Nth order derivative of y with respect to x. ठीक है? So these are the higher order derivatives. Higher order derivatives. This is first order derivative. This is what? First order derivative. First order derivative. This is second order derivative. हे काय आहे? Second order derivative. This is third order derivative. Fourth order and then nth order derivative. Okay. So these are the higher order derivatives. Huh. So if you know first order derivative, second order derivative, third order derivative, can you find out the nth order derivative? But is there any formula to find out nth order derivative? No, there is no formula to find the nth order derivative, and for that you have algorithms because each function behave differently. Okay, trigonometric functions are periodic functions, they behave differently. Okay, if you are differentiating any function n times, so the behavior of the function changes. Okay, and accordingly for each different function there is unique formula for finding nth order derivative. प्रत्येक फंक्शन साठी वेगवेगळा फॉर्म्युला असतो. आता ते फॉर्म्युले पाठ करायचे का नाही? There are some algorithms to find out the nth order derivative. So let us see the concept of higher order derivative, successive differentiation or nth order derivative. Successive differentiation. Differentiating any function successively, sequentially, is the process called as successive differentiation. And whatever we are getting after successive differentiating the function is the nth order derivative. What we get after successive differentiation of the function, we get nth order derivative. Nth order derivative. So which are the algorithms to find out nth order derivative? हे पहा, तुमच्याकडे एखादं फंक्शन दिलेलं असेल, y is equals to f of x is the function given. Find first, second, third order derivative. This is the first step. So algorithms to find nth order derivative. Algorithms means some steps to find out nth order derivative. To find nth order derivative. Y is equals to f of x is the any function that is given to us to find out the nth order derivative. What we do, find first, second and third order derivative. First, second and third order derivative. Then what you have to do? फर्स्ट सेकंड थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह का काढायचं? कधी कधी तर फोर्थ ऑर्डर पण काढावं लागतं. टू अंडरस्टँड द ट्रेंड, टू अंडरस्टँड द पॅटर्न ऑफ द चेंजेस. ओके, कसे चेंज होत आहेत डेरिव्हेटिव्ह, पॉवर, कोइफिशियंट, साइन, अँगल,
the changes and the patterns in the changes or changes in the pattern should be observed and after that we predict. कळतंय? प्रॉब्लेम सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला हळूहळू कळेल. सेकंड स्टेप काय? ऑब्झर्व the changes in patterns of signs, angles, coefficients and powers of the variable. ह्यांच्या चेंजेसला ऑब्झर्व करा. कशाला? साइन, अँगल, कोइफिशियंट, पॉवर्सला ऑब्झर्व करा अँड देन प्रेडिक्ट द nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. प्रेडिक्ट मीन्स एक्सप्रेस. असं नाही की प्रेडिक्ट केलं म्हणजे ते चूक असेल. प्रेडिक्ट द करेक्ट nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. प्रेडिक्ट और एक्सप्रेस nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. And this is your formula to find out any order derivative of the given function. We get formula to find anyth order of anyth order derivative of given function. हे थोडंसं बोरिंग वाटलं असेल, काही नाही, फक्त ह्या स्टेप्स आहेत, हे अल्गोरिदम्स आहेत. क्वेश्चन थ्रू तुम्हाला लगेच काय. ओके, इकडेच आहे ना आता सगळं. सो क्वेश्चन, फाइंड द सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ऑफ फॉलोइंग. फाइंड द second order derivatives of the following. काय काढायचं आपल्याला? सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. क्वेश्चन नंबर 1 जमतंय का पाहू आपण. y is equals to अरे y is equals to 2x raised to the power 5 minus 4x cube minus 2 by x cube minus 9. Second, y is equals to e raised to the power 2x into tan x. Third, e raised to the power 4x into cos 5x. हा प्रॉब्लेम. Third, x raised to the power x. Y is equals to x raised to the power x. काय होते? लय झालंय का आज? हा, नाही झालं. जास्त ओव्हरडोस झालाय का? किती वाजले बरं? ठीक आहे, आपण कधी थांबायचं तुम्हाला काय वाटतंय? एवढे 3च फक्त. मला असं वाटतं 1 पर्यंत कंटिन्यू करावं. हा का? जेवण तुम्हाला सकाळ लवकर करायला सांगितलं ना रे.
अरे उपवास आहे आज, उपवास करा. फायदा, कल फायदा. डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काढायचे ना. डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. एक नोट तुम्हाला लिहून देतो. नोट, इफ y is equals to f of x is polynomial function, is nth order polynomial function, nth order किंवा is polynomial function of degree n, polynomial function of degree n, then nth order derivative of this, nth order derivative of given function is constant. nth order derivative त्याचं काय येणार, कॉन्स्टंट येणार. nth ऑर्डर पॉलिनॉमियल असेल तर त्याचा nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह कॉन्स्टंट येणार. अँड देन आफ्टर ऑल हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह इज झिरो. त्याच्यानंतरचे सगळे काही डेरिव्हेटिव्ह येतील हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. देन आफ्टर ऑल हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आर झिरोज. इज झिरो नाही, आर झिरोज. ओके. डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. इकडे पहा, विथ रिस्पेक्ट टू एक्स डिफरेंशिएट करायचंय. टू एक्स रेस टू द पॉवर 5 चं डिफरेंशिएशन 10x रेस टू द पॉवर 4, इजंट इट. 4x क्यूब चं डिफरेंशिएशन 12x स्क्वेअर. हा, आता 2 अपॉन एक्स क्यूब चं डिफरेंशिएशन 2 इंटू मायनस 3 अपॉन एक्स रेस टू दी पॉवर 4. कारण 1 अपॉन एक्स रेस टू दी पॉवर एन चं जे काही डिफरेंशिएशन असतं दिलंय का मी तुम्हाला लिहून, काय असतं मायनस एन अपॉन एक्स रेस टू दी पॉवर एन प्लस 1. ठीक आहे. -9चं डिफरेंशिएशन 0. म्हणजे तुम्ही हे आता वाय डॅश आहे ना, वाय डॅश म्हणा किंवा डीवाय बाय डीएक्स म्हणा. ठीक आहे, डीवाय बाय डीएक्स म्हणा किंवा वाय डॅश म्हणा. मग ह्याला व्यवस्थित जर लिहिलं तर 10x रेस टू दी पॉवर 4 मायनस 12x स्क्वेअर प्लस 6 बाय एक्स रेस टू दी पॉवर 4. कळत आहे ना. आता हे काय झालं तुमचं डीवाय बाय डीएक्स. मग तुम्ही म्हणणार अगेन डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. अगेन डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. वी गेट d2y by dx square is equals to 10x raised to the power 4 चं डिफरेंशिएशन 40x cube minus 24x minus plus 6 into minus 4 upon x raised to the power 5. बरोबर का. 24 म्हणजे 40x cube minus 24x minus 24 upon x raised to the power 5 is the final answer. दोन मिनिट. हा, एक्स रेस टू दी पॉवर काय होतं, 2 होतं. हे पॉवर ना एकने कमी होते का. 2 मिनिट. एक्स रेस टू दी पॉवर मायनस एन चं डेरिव्हेटिव्ह, एक्स रेस टू दी पॉवर मायनस एन मायनस 1 म्हणजे मायनस एन अपॉन एक्स रेस टू दी पॉवर एन प्लस 1 म्हणजे मायनस 3 अपॉन एक्स रेस टू दी पॉवर 4. क्वेश्चन लिहिताना थोडा चुकीचा लिहिलाय मी, काय प्रॉब्लेम नाही. बरोबर. इथे एक्स स्क्वेअर दिला होता, मी एक्स क्यूब लिहिलाय. ठीक आहे. कन्सेप्ट का लिहिणार. ओके. y इज इक्वल्स टू e रेस टू दी पॉवर 4x इंटू कॉस 5x. आता ह्याचं डिफरेंशिएशन करताना व्यवस्थित करा, कारण इथं आपल्याला काय करावं लागेल, प्रोडक्ट रूल. मग आता डबल डिफरेंशिएशन करताना पुन्हा एकदा प्रोडक्ट रूल, त्याच्यामुळं
फर्स्ट डिफरन्शिएशन ज्यावेळी कराल त्यावेळी गोष्टीला कॉमन घ्या. ठीक आहे. त्यामुळं आता तुम्ही काय करणार, इथं म्हणणार डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग हे काय बनेल, dy बाय dx इज इक्वल्स टू फर्स्ट ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड कॉस 5x चं डिफरन्शिएशन मायनस साइन 5x इंटू 5x चं डिफरन्शिएशन 5. कळतंय? प्लस सेकंड ॲज इट इज cos 5x ॲज इट इज डिफरन्शिएशन ऑफ फर्स्ट e रेस टू द पॉवर 4x चं डिफरन्शिएशन e रेस टू द पॉवर 4x इंटू 4. कळतंय सगळ्यांना? ओके. मग आता -5 पुढे येईल, तर -5 साइन 5x इंटू e रेस टू द पॉवर 4x. किंवा इथून डायरेक्टली आपण दोन गोष्टी कॉमन घेऊ शकतो का, म्हणजे एकच e रेस टू द पॉवर 4x कॉमन घेऊ शकतो का? हा, e रेस टू द पॉवर 4x ला कॉमन घेतला तर हे मायनसचं आहे, त्याच्यामुळे त्याला नंतर लिहू, ह्याला पहिली प्रायोरिटी देऊ. मग मी काय लिहिलं आतमध्ये, 4 cos 5x मायनस 5 साइन 5x. कळतंय का? सगळ्यांना कळतंय? ओके. आता ज्यावेळी असं आलं ना, त्यावेळी मला एक गोष्ट इथं सुचतीये की 4 स्क्वेअर प्लस 5 स्क्वेअर काय असतं रे? 4 स्क्वेअर प्लस 5 स्क्वेअर. हा, म्हणजे मला असं वाटतं की इथं 4 स्क्वेअर किती असतो? 16 प्लस 25 केल्यावर, हा, मग काही येत नाहीये. म्हणजे ठीक आहे, आपल्याला तसंच प्रोसीड करावं लागणार आहे. म्हणजे dy बाय dx आलाय आपल्याला, मिळालाय dy बाय dx e रेस टू द पॉवर 4x इंटू 4 cos x मायनस 5 sin 5x. 4 cos 5x मायनस 5 sin 5x. आता अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. का बरं? कारण वी वॉन्ट सेकंड ऑर्डर डिफरन्शिएशन. अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता यांना कॉमन का घेतलं मी, तसंच डिफरन्शिएट का नाही केलं? बिकॉज हा, प्रोडक्ट रूल तर वापरायचाच आहे. दिस इज वन फंक्शन, दिस इज अनदर, दिस इज ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, दिस इज एक्सपोनेन्शियल फंक्शन. ठीक आहे. मग dy बाय d2y बाय dx स्क्वेअर काय येईल? फर्स्ट ॲज इट इज e रेस टू द पॉवर 4x ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड, ह्याचं डेरिव्हेटिव्ह 4 इंटू कॉस 5x चं डेरिव्हेटिव्ह मायनस साइन 5x मायनस साइन 5x इंटू 5 मायनस 5 साइन x चं 5 साइन 5x चं डिफरन्शिएशन फॉर 5 cos 5x इंटू 5 प्लस सेकंड ॲज इट इज, हे ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट, पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह 4 इंटू e रेस टू द पॉवर 4x इंटू 4, आता 4 लिहिलंय ऑलरेडी आधी, सेकंड ॲज इट इज ना, 4 cos 5x मायनस 5 साइन 5x. बरोबर. आता व्यवस्थित पहा, दोघांमधून पुन्हा e रेस टू द पॉवर 4x ला आपण कॉमन घेऊ शकतो. e रेस टू द पॉवर 4x ला कॉमन जर घेतला तर आतमध्ये काय राहील, -20 साइन 5x मायनस 25 cos 5x प्लस 4 आतमध्ये जाईल, हा 4 आतमध्ये जाईल, तर 16 cos 5x. व्यवस्थित लक्ष द्या, 16 cos 5x आणि 4 आतमध्ये गेला तर -20 साइन 5x. मग आता -20 साइन 5x मायनस 20 साइन 5x, इथं पण मायनस आहे. व्यवस्थित केलंय सगळं? हा, ओके. आता मग -25x मायनस 25x काय बनेल, -45x आणि -25 प्लस 16 -9. हा, मग मायनस साइन जर बाहेर काढलं तर मायनस e रेस टू द पॉवर 4x cos 9 cos 5x प्लस 40. अरे, मायनस साइन बाहेर काढलं, दोघांचं मायनस साइन बाहेर काढले, मायनस कॉस मायनस 40 साइन 5x. Okay, this should be the final answer. Okay, this is the final answer. 9 cos 5x plus 40 sin 5x. Okay, कळतंय मग?
ओके, ठीक आहे. नेक्स्ट, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह कसं काढायचं कळालंय. हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आणि सक्सेसिव्ह डिफरन्शिएशन. पाहू द्या नक्की किती क्वेश्चन्स आहेत. अजून एक लेक्चर तरी लागणार आहे असं वाटतंय. आपण 12:45 ला स्टॉप करू. हा, y इज इक्वल टू एक्स रेस टू द पॉवर एक्स चं डिफरन्शिएट सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह सांगाल का मला. फर्स्ट ऑर्डर तर तुम्हाला माहिती आहे काय. dy बाय dx तुम्हाला माहिती आहे, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, एक्स रेस टू द पॉवर एक्स इंटू 1 प्लस लॉग एक्स. सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्हला काय म्हणणार तुम्ही. अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग हे काय मिळेल तुम्हाला. d2y बाय dx स्क्वेअर इज इक्वल्स टू, आता ह्याला हा प्रोडक्ट रूल, फर्स्ट अँड सेकंड, फर्स्ट फंक्शन याला म्हणा, सेकंड फंक्शन याला म्हणा. लक्ष आहे सगळ्यांचं. आता आपल्याला काय करायचं, डिफरन्शिएशन करायचं, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काढायचं. फर्स्ट ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड, वनचं डेरिव्हेटिव्ह 0, लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स, प्लस सेकंड ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट 1 प्लस लॉग एक्स ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू दी पॉवर एक्स इज एक्स रेस टू दी पॉवर एक्स इंटू 1 प्लस लॉग एक्स. म्हणजे आता फायनल आन्सर काय लिहिणार तुम्ही. एक्स रेस टू दी पॉवर एक्स अपॉन एक्स प्लस, अपॉन एक्स का लिहिला कारण इंटू 1 अपॉन एक्स, प्लस एक्स रेस टू दी पॉवर एक्स इंटू 1 प्लस लॉग एक्स द होल स्क्वेअर. आता दोघांमधून एक्स रेस टू दी पॉवर एक्स कॉमन घेतला तर एक्स रेस टू दी पॉवर एक्स इंटू 1 अपॉन एक्स प्लस 1 प्लस log x the whole square is the final answer. This is our d2y by dx square. किंवा एखादं त्याला असं पण लिहू शकतं, एक्स ची पॉवर 1 आहे, मग एक्स ची पॉवर एक्स मायनस 1 प्लस एक्स ची पॉवर एक्स इंटू 1 प्लस लॉग एक्सचा स्क्वेअर. कळतंय. नेक्स्ट, आता इंटरेस्टिंग क्वेश्चन घेऊयात 2 आणि मग स्टॉप करू, ठीक आहे. Find d2y by dx square. Of what? X is equals to a sin theta, y is equals to sin cube theta when theta is equals to pi by 2. X is equals to a into theta minus sin theta, y is equals to a into 1 minus cos theta. We have to find d2y by dx square. दोनच बस. आधी हा पुढचा करू मग नंतर मागचा करू, ठीक आहे. हा पहा, x is equals to a into theta minus sin theta, y is equals to a into 1 minus cos theta, means here x and y are the parametric functions. Okay, म्हणजे इथं आपल्याला पॅरामेट्रिक डिफरन्शिएशन वापरावं लागेल बिकॉज x इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ थीटा, y इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ थीटा.
So we have to find dx by d theta and we have to find dy by d theta. मग काय करावं लागेल, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थीटा, इथं पण आणि इथं पण दोन्ही केसमध्ये. तर dx बाय डी थीटा काय बनेल, ए इंटू थीटाचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थीटा 1, साइन थीटाचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थीटा कॉस थीटा. कळतंय सगळ्यांना. आता पहा, dy बाय डी थीटा, वायचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थीटा, याचा dy बाय डी थीटा, ए ऍज इट इज 1चं डेरिव्हेटिव्ह 0 आणि कॉस थिटाचं मायनस साइन थिटा, मायनस मायनस म्हणून तर असं लिहिलंय ना. बट वी वॉन्ट, आपल्याला काय पाहिजे, dy बाय dx पाहिजे. काय पाहिजे, dy बाय dx. dy बाय dx इज इक्वल्स टू dy बाय d थीटा अपॉन dx बाय d थीटा, इजंट इट. dy बाय d थीटा अपॉन dx बाय d थीटा म्हणजे ए इंटू साइन थीटा. म्हणून मी तुम्हाला म्हणलं, कळतंय ना, अशी चुकी होणार हे मला माहित होतं. त्याच्यामुळे वायला पहिलं लिहित जा तुम्ही, ए साइन थीटा डिवायडेड बाय dx बाय d थीटा ए इंटू 1 मायनस कॉस थीटा. ह्याला हे काय होईल, कॅन्सल होईल. ह्याला पुन्हा तुम्ही थोडस जनरलाइज करू शकता का, कसं करू शकता, साइन थीटाला तुम्ही 2 साइन थीटा बाय 2 कॉस थीटा बाय 2 लिहू शकता. 1 मायनस कॉस थीटाला काय लिहू शकता, सिम्प्लिफाय करायचं आपल्याला, 1 मायनस कॉस थीटा 2 साइन स्क्वेअर थीटा बाय 2, 2 कॅन्सल होईल, साइन थीटा बाय 2 एक साइन थीटा बाय 2 जाईल. मग आन्सर काय येईल आपलं, कॉट थीटा बाय 2, कॉस नाही रे. dy बाय dx काय आलं, कॉट थीटा बाय 2. मग dy बाय dx काढायचं होतं का आपल्याला, नाही. वी वॉन्ट d2y बाय dx स्क्वेअर. म्हणजे तुम्हाला काय म्हणावं लागेल, वी हॅव dy बाय dx इज इक्वल्स टू कॉट थीटा बाय 2. काय आपल्याकडे dy बाय dx, कॉट थीटा बाय 2. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, कारण आपल्याला काय पाहिजे सांगा, d2y बाय dx स्क्वेअर पाहिजे. म्हणजे तुम्ही म्हणणार डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. मग हे काय बनेल, d2y बाय dx स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू x, त्याचं डिफरन्शिएशन केल्यावर d2y बाय dx स्क्वेअर बनेल. पण हे काय बनणार, तुम्ही असं म्हणू नका कॉट थीटाचं डिफरन्शिएशन मायनस कोसेक स्क्वेअर थीटा. तुम्ही पहा, आपण विथ रिस्पेक्ट टू एक्स डिफरन्शिएशन केलेलं आहे कॉट थीटा बाय 2चं. मीन्स फॉर दॅट वी हॅव टू टेक द डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू थीटा. मग आपल्याला इथे एक अरेंजमेंट करावी लागेल डी थीटा बाय डी थीटाची, कळतंय ना. आणि हा डी थीटा इकडे, dx तिकडे, कारण कॉट थीटा बाय 2 इज द डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ थीटा. इट कॅनॉट बी डिफरन्शिएटेड विथ रिस्पेक्ट टू, काय बंद झालं, आत्ताच झालं. ओके, काय प्रॉब्लेम झाला आता. त्याची पण वेळ झाली वाटतं. ओके, कॉट थीटा बाय 2 जो आहे तो डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ थीटा आहे, बरोबर. मग त्याचं विथ रिस्पेक्ट टू थीटा डिफरन्शिएशन घेणं गरजेचं आहे. आपण काय म्हटलंय, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, कारण आपल्याला काढायचंय d2y बाय dx स्क्वेअर. मग कॉट थीटाचं डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह आपण घेऊ शकत नाही विथ रिस्पेक्ट टू एक्स. त्याच्यामुळे आपण म्हणतो वी आर ऍक्च्युअली टेकिंग differentiation of cot theta with respect to theta, but we are arranging that chain rule, we are multiplying that by d theta by dx. जसं आपण log y चं डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू x 1/y dy by dx लिहित होतो ना, तसं ह्याचं काय येणार, cot theta by 2 चं विथ रिस्पेक्ट टू x डिफरन्शिएशन d by d theta of cot theta by 2 into d theta by dx. कळतंय, म्हणजे हा डी थिटा बाय dx इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. हा जर नाही ना लिहिला तुम्ही 100%, मी तर ह्याची चूक करायचो बऱ्याचदा प्रॅक्टिस करताना, ठीक आहे, सीईटीच्या वेळी पण, की मी त्या कॉट थिटाला लिहायचो, कारण सीईटीच्या वेळी आपण फास्ट करत असतो सगळं, मग डायरेक्ट कॉट थिटाचं डिफरन्शिएशन लिहून द्यायचो. पण मल्टिप्लाइंग डी थिटा बाय dx इज मॅन्डेटरी.
बिकॉज वी आर डिफरेंशिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, वी आर नॉट डिफरेंशिएटिंग विथ रिस्पेक्ट टू थिटा. मग आता ह्याचं डी थिटा च्या रिस्पेक्टने म्हणजे कॉट थिटा बाय 2 चं डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू थिटा काय येईल? कॉट थिटा बाय 2 चं कॉट थिटाचं डिफरन्शिएशन काय असतं कॉट एक्सचं? मायनस कोस एक्स स्क्वेअर एक्स. मग कॉट डब्बाचं डेरिव्हेटिव्ह मायनस कोस एक्स स्क्वेअर डब्बा ना थिटा बाय 2 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डब्बा इंटू हे जे समोर आहे डी थिटा बाय डी एक्स. आता त्याची व्हॅल्यू टाकू का डी थिटा बाय डी एक्स ची? पण मला dx बाय डी थिटा माहितीये, मला डी थिटा बाय डी एक्स माहित नाहीये, म्हणून मी त्याला काय लिहिल माहितीये 1 डी एक्स बाय डी थिटा. हे झालंय का रे आपलं की आपण dy बाय डी एक्स ला 1 डी एक्स बाय डी वाय लिहू शकतो? मलाच आठवत नाही मी काय शिकवलंय तुम्हाला. केलं ना? हा इनवर्स वालं ना, इनवर्सच्या अगोदरचं. हा हा बरोबर, त्याच्यावरचे प्रॉब्लेम घेतलेत आपण. हा बरोबर 1.2. कोणत्या जागी काय शिकवलं हे माहित नाही. कॉट कोसेक स्क्वेअर थिटा बाय 2 इंटू डी बाय डी थिटा ऑफ थिटा बाय 2. थिटा बाय 2 चं डिफरन्शिएशन 1/2 येईल ना? अरे एक्स बाय 2 सारखं, म्हणजे मायनस 1/2 इंटू कोसेक स्क्वेअर थिटा बाय 2 इंटू 1 डी एक्स बाय डी थिटा. म्हणजे 1 डी एक्स बाय डी थिटा काय तुमचा? डी एक्स बाय डी थिटा इज ए इंटू 1 मायनस कॉस थिटा. कळतंय? आता व्यवस्थित पहा डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअरला इकडे घेतो मी. डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर त्याला मॉडिफाय करू शकतो का आपण काही ते पाहूयात. -1/2 इंटू कोसेक स्क्वेअर एक्स बाय 2 सॉरी थिटा बाय 2. कळतंय सगळ्यांना की नाही कळतंय? व्यवस्थित लक्ष द्या तुम्ही तरच कळेल, नाही तर आता गोष्टी थोड्या कॉम्प्लिकेटेड चालू आहे. इंटू डिनॉमिनेटरला काय ए इंटू कॉस ए इंटू 1 मायनस कॉस थिटा. 1 मायनस कॉस थिटाला काय लिहू शकता? 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2. म्हणजे आता हा 2 आणि हा 2 काय होईल 4, तर -1/4a आणि हा साइन स्क्वेअर थिटा बाय 2 वर जाऊन कोसेक स्क्वेअर थिटा बाय 2 होईल. कोसेक स्क्वेअर थिटा बाय 2 इंटू कोसेक स्क्वेअर थिटा बाय 2 कोसेक रेस टू दी पॉवर 4 थिटा बाय 2 इज द फायनल आन्सर. -1/4a cosec raised to the power 4 theta by 2 is the final answer. Yes. कळतंय का? हे ना, इथपर्यंत कळालं तुम्हाला dy बाय डी एक्स कॉट थिटा बाय 2 आलं. आता डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स करा, कारण आपल्याला काय काढायचंय डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर. बरोबर? मग डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर काढायचं म्हणजे ह्याचं विथ रिस्पेक्ट टू एक्स डिफरन्शिएशन डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर. पण ह्याचं विथ रिस्पेक्ट टू एक्स डिफरन्शिएशन आपण घेऊ शकत नाही. आपण लिहिलंय डी बाय डी एक्स ऑफ दॅट, बट फॉर दॅट वी नीड अरेंजमेंट. आपण म्हणतो आपल्याला कॉट थिटा बाय 2 चं डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू एक्स काढायचंय. ठीक आहे, त्याचं डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू एक्स काढणे म्हणजे आपण डी थिटा बाय डी थिटा मल्टिप्लाय करतो याच्याशी, ह्यालाच आपण चेन रूल ऑफ डिफरन्शिएशन म्हणतो. हा डी थिटा इकडे, हा डी एक्स इकडे, मग डी थिटा बाय डी एक्स इकडे बनणार आणि हा डी बाय डी थिटा ऑफ कॉट थिटा बाय 2. ओके, मग आता कॉट थिटा बाय 2 चं डिफरन्शिएशन मायनस कोसेक स्क्वेअर थिटा बाय 2 इंटू थिटा बाय 2 चं डिफरन्शिएशन 1/2 आणि हा डी थिटा बाय डी एक्स जो आहे त्याला 1 डी एक्स बाय डी थिटा लिहू शकतो आपण, कारण मला dx बाय डी थिटा माहितीये. मग dx बाय डी थिटाच्या जागी a इंटू 1 मायनस कॉस थिटा टाकला, म्हणजे आता तुम्हाला काय मिळतोय तुमचा डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर -1/2 इंटू कोसेक स्क्वेअर थिटा बाय 2 अपॉन a इंटू 1 मायनस कॉस 2 थिटाला तुम्ही काय लिहिणार? 1 मायनस कॉस थिटाला काय लिहिणार? 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2. मग हा 2 आणि हा a 4a मायनस साइन ऍज इट इज आणि साइन स्क्वेअर थिटा बाय 2 वर गेला तर कोसेक स्क्वेअर थिटा बाय 2 कोसेक स्क्वेअर थिटा बाय 2 इंटू कोसेक स्क्वेअर थिटा बाय 2 इज इक्वल्स टू. हा, तर ह्यालाच कंपोजिट फंक्शन म्हणतो ना रे आपण. हे कंपोजिट फंक्शन आहे, कॉम्प्लिकेटेड नाही, कंपोजिट फंक्शन. म्हणजे ह्याचं डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू थिटा घेणं अवघड आहे. ठीक आहे,
मग आपण काय म्हणतो, याचं डिफरन्शिएशन आपण विथ रिस्पेक्ट टू एक्स घेतोय, म्हणजे आपण अरेंजमेंट करतोय कशाची. फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगू का, तुम्हाला जर मी म्हणत होतो y इज इक्वल्स टू साइन ऑफ ई रेस टू दी पॉवर एक्स, त्याचं डिफरन्शिएशन काढा विथ रिस्पेक्ट टू एक्स. त्यावेळी तुम्ही काय करत होते माहितीये, तुम्ही असं लिहित होते dy बाय dx इज इक्वल्स टू, तुम्ही डायरेक्ट आन्सर म्हणतोय साइन ऑफ डब्बाचा डेरिव्हेटिव्ह कॉस ऑफ डब्बा इंटू डब्याचं डेरिव्हेटिव्ह. पण ऍक्च्युअली तुम्ही काय बॅक एंडला तुम्ही काय करता माहितीये, y इज इक्वल्स टू साइन ई रेस टू दी पॉवर एक्स जर असेल, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणता, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, आणि dy बाय dx, वायचं विथ रिस्पेक्ट टू एक्स डिफरन्शिएशन dy बाय dx, आणि तुम्ही इथं असं लिहित असता डी बाय dx ऑफ साइन ऑफ ई रेस टू दी पॉवर एक्स. पण डिफरन्शिएशन ऑफ साइन ऑफ ई रेस टू दी पॉवर एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स पॉसिबल नाहीये. त्याच्यासाठी तुम्ही काय करता, डी ई रेस टू दी पॉवर एक्स अपॉन डी ई रेस टू दी पॉवर एक्स ची अरेंजमेंट करता. डी बाय डी ई रेस टू दी पॉवर एक्स ऑफ साइन ई रेस टू दी पॉवर एक्स इंटू डी ई रेस टू दी पॉवर अपॉन एक्स. मग साइन ऑफ डब्बा विथ रिस्पेक्ट टू डब्बा इज डेरिव्हेटिव्ह काय येणार, कॉस ऑफ ई रेस टू दी पॉवर एक्स, आणि ह्याचं ई रेस टू दी पॉवर एक्सचं विथ रिस्पेक्ट टू एक्स. हे असं चालतं माग, ठीक आहे. आता लास्टचा क्वेश्चन, सिंपल आहे. dy बाय डी थिटा काढा, पटकन सांगा, लगेच संपून टाकू. साइन क्यूब थिटाचं डिफरन्शिएशन, साइन थिटा रेस टू दी पॉवर 3 चं डिफरन्शिएशन, अरे डब्बा रेस टू दी पॉवर 3 साइन स्क्वेअर थिटा, आणि त्या डब्याचं डेरिव्हेटिव्ह कॉस थिटा. समजलं. आता dx बाय डी थिटा सांगा, ए साइन थिटा आहे ना, हा, मग ए कॉस थिटा कळतंय. म्हणजे याच्यावरून तुम्ही dy बाय dx सांगू शकाल का, dy बाय dx काय येईल, 3 साइन स्क्वेअर थिटा इंटू कॉस थिटा अपॉन ए कॉस थिटा. मला क्वेश्चन एकदा चेक करू द्या, बरोबर आहे का. एक्स इज इक्वल्स टू साइन थिटा, एक्स इज इक्वल्स ए साइन थिटा नाहीये, फक्त साइन थिटा आहे, फक्त साइन थिटा आहे, म्हणून मी म्हटलं एक कसं आला. मग साइन थिटाचं डेरिव्हेटिव्ह कॉस थिटा कळतंय ना. ओके. आता dy बाय dx काय येणार, dy बाय डी थिटा अपॉन dx बाय डी थिटा, म्हणजे या कॉस थिटाला कॉस थिटा कॅन्सल, म्हणजे dy बाय dx काय बनला आता तुमचा 3 साइन स्क्वेअर थिटा. आता तुम्हाला काय करायचंय, अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. काय, अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग तुम्ही काय करणार माहितीये, तुम्ही डायरेक्ट म्हणू नका, अरे ऑप्शन मध्ये दिसतंय 6 साइन थिटा कॉस थिटा, हा तेच आन्सर. अरे इंटू डी थिटा बाय डीएक्स ला विसरू नका, कळतंय का. त्याच्यामुळं व्यवस्थित लिहा डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर इन दॅट इज इक्वल्स टू डी बाय डी थिटा ऑफ 3 साइन, किंवा पहिल्या स्टेपला असं लिहा डी बाय डी एक्स ऑफ 3 साइन स्क्वेअर थिटा. पण 3 साइन स्क्वेअर थिटा इज द डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ थिटा, त्याचं विथ रिस्पेक्ट टू एक्स डिफरन्शिएशन होऊ शकत नाही. त्याच्यामुळे आपण अरेंजमेंट करतो, कशाची अरेंजमेंट करतो, डी थिटा बाय डी थिटाची, ठीक आहे. आणि मग त्याच्यावरून आपण काय लिहितो, त्याच्यावरून आपण लिहितो की डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू डी बाय डी थिटा ऑफ 3 साइन स्क्वेअर थिटा इंटू डी थिटा बाय डीएक्स, आणि ह्या डी थिटा बाय डीएक्स ला 1 अपॉन डीएक्स बाय डी थिटा लिहितो. आपल्याला डीएक्स बाय डी थिटा माहित असतो, कळतंय. मग आता पहा, 3 साइन स्क्वेअर थिटाचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थिटा, 3 बाहेर येईल, साइन स्क्वेअर थिटाचं डेरिव्हेटिव्ह 2 पुढे येईल, साइन थिटा, आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन थिटा इज, कळालं का सगळ्यांना. साइन स्क्वेअर थिटा म्हणजे डब्बा रेस टू दी पॉवर 2 खाली येईल, साइन थिटा, त्याचं डेरिव्हेटिव्ह कॉस थिटा. समजतंय सगळ्यांना. इंटू डीएक्स बाय डी थिटाला 1 अपॉन डी थिटा बाय डीएक्स ला 1 अपॉन डीएक्स बाय डी थिटा लिहिणार.
वरती काय बनलाय 3 × sin 2 थीटा असं लिहू शकतो का 3 × sin 2 थीटा नक्कीच लिहू शकतो आपण 2 sin θ cos θ दॅट इज sin 2 थीटा आणि dx/d θ काय cos θ आहे काय cos θ कॅन्सल पण झाला असता पण ठीक आहे कॅन्सल झाला असता ना आता जर sin 2 θ नसता लिहिला तर म्हणजे कधी कधी जास्त लवकर पण आपण सबस्टिट्यूशन करून आन्सर पर्यंत रीच करू शकत नाही sin θ × cos θ आणि खाली डिनॉमिनेटरला काय येईल इथे cos θ मग cos θ कॅन्सल आणि आन्सर काय आलं 6 sin θ हे काय तुमचं d2y/dx² पण आपल्याला d2y/dx² कधी काढायचंय when θ इज इक्वल्स टू π/2 म्हणजे d2y/dx² when θ इज इक्वल्स टू π/2 इज इक्वल्स टू 6 sin π/2 sin π/2 काय असतो 1 म्हणजे फायनल आन्सर 6 करेक्ट सो दिस इज ऑल अबाउट टुडेज लेक्चर हा तुम्ही काय करायचंय 1.4 उद्या सॉल्व्ह करून आणा ठीक आहे आपण बरेचसे क्वेश्चन ट्राय केलेत उद्याच सांगता येत नाही पाहू आपण उद्या कदाचित नसेल पण ठीक आहे पण तुम्ही तुमची कामं चालू ठेवा